जिवंत आहे, माझा बाप जिवंत आहे. आणि जोपर्यंत माझा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत वाईट नजरेने बघायची कोणाची हिंमत. त्या बापाची किंमत काय असते माहितीये का महाराज? घरी आलं ना की नुसतं डोक्यावरून हात फिरवणारी आणि जेवलास का विचारणारी माय सगळ्यांना पाहिजे. आणि महाराज डोक्यावर हात फिरवत पाठीवर थाप टाकणारा आणि घाबरू नको मी आहे असा म्हणणारा बाप जर घरात जिवंत असेल ना तर बास, त्याच्यापेक्षा श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही. ही श्रीमंती महाराज. आई वडील ही मला हवी ती गोष्ट माझ्या बाबांनी घेऊन दिली असती. आज माझे बाबा जिवंत नाहीत ना म्हणून आई तुम्हाला पाहिजे ती वस्तू देऊ शकत नाही. माझा बाप इथं पाहिजे होता. आईच्या घाय दिशेने डोळ्यातून पाणी आलं. आई खाली कोसळली आणि वरती बघून रडू लागली. मला एकटीला सोडून गेला ना. विधवा आई आहे. या लहान मुलाचं एकटीनं कसं संगोपन करू. या लहान मुलाला मी फुगा घेऊन देऊ शकत नाही, याला गुडीशेव घेऊन देऊ शकत नाही. माझ्याकडे पैसे नाहीये. काय करू मी याच्यासाठी. आई रडू लागली. मुलगा तिकडं तो. मुलगा सकाळी सकाळी उठून कामावर जातो. वडील लेट उठतात आणि वडील लवकर झोपतात. मुलगा उशिरा घरी येतो. आज घरामध्येच मुलाची वडिलांची भेट नाही, आईची मुलाची भेट नाही, मुलांची भेट नाही. आणि होतंय काय, या पैशाच्या नादात, या धनाच्या नादात, या श्रीमंतीच्या नादात आज माणूस माणसामध्ये राहिला नाही. धन दौलत संपत्ती ऐश्वर्य माणसाला आयुष्यभर वाटत असतं की पैसा असेल तर मी हे करील, पैसा असेल तर मी ते करील. आयुष्यभर माणसाचा अट्टाहास चाललेला असतो. आणि होतं काय, आपण लहानाचं मोठं होत असतो, अंगणवाडीत जातो, घरचे आपल्याला शाळेत क्षण, मुलं मोठी होतात, मुलांचं लग्न, नातवंड येतात. आता आपल्याला वाटतं बास सगळं झालं, आता मी सुखानं आयुष्य. शेवटचा दिस गोड भावा आता चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची कवतूक वाटे झालिया वेचांचे. नाम मंगळाचे तेने गुणे तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी. आता दिवस चारी खेळी मेळी आता चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंद्य जगद्गुरु देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आजची कीर्तनाची सेवा निमित्त जरी सगळ्यांना ज्ञात असलं तरी ते सांगणं कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. आपले असणारे सगळ्यांचे लाडके आप्पा कैलासवासी वैकुंठवासी
दत्तात्रय राजाराम कर्वे आमचे काकाच आपणवर अचानक काळाने झडप घातली आणि त्यांचं निधन झालं. आणि त्यांच्या या श्राद्धानिमित्त इथं हा चाललेला कीर्तन सोहळा आहे, इथं हे चाललेलं नामस्मरण आहे. बघा, सगळ्यांना माहित आहे की जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरण हे निश्चित आहे. प्रत्येकाच्या जाण्याचा दिवस वेगळा असू शकतो, प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी असू शकते, पण कधी ना कधीतरी सगळ्यांना जावं लागणार आहे. कुणी असं सांगू शकतं का हो महाराज की महाराज मी इथं कायमचा राहणार आहे, मी जगणार आहे, मला मरण नाही, असं कोणीच नाही बरं का. मरण सगळ्यांनाच आहे, मरण सगळ्यांना आहे. इथं महाराज आपल्या स्वतःच्या श्वासाची सुद्धा गॅरंटी नाही. चालता बोलता महाराज कधी आपला श्वास थांबेल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. बघा, कोणत्याच गोष्टीची गॅरंटी देता येत नाही. आपण जर बघायला गेलो ना, आपण देवासमोर दिवा लावतो, दिवा महिला मंडळ देवासमोर दिवा लावतो. मला सांगा, तो दिवा आपल्याला सांगून विसतो का न सांगता विसतो? महिला मंडळ सांगता का जाऊ घरी? बोला, बोलल्यावर मला नाही राग येत. साधी गोष्ट आहे, देवासमोर दिवा लावतो. आता दिवा लावायचं काम महिला मंडळांचं आहे, पुरुष मंडळांना मुद्दाम विचारला नाही, कारण पुरुष मंडळ दिवे लावतात. मराठी शब्द आहे महाराज, फिरवल तसा. दिवा लावायचं काम खरं कुणाकडं? महिला मंडळ. दिवा सांगून विसतो का न सांगता? न सांगता विसतो. का येतो मेसेज व्हॉट्सअप फेसबुक? नाही. कसा विसतो? न सांगता विसतो. आपला हा श्वास आहे, सांगून थांबतो का न सांगता थांबतो? न सांगता थांबतो. तशा या देहाचा काय भरोसा? सांसों का क्या भरोसा, सांसों का क्या भरोसा, रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते, सांसों का क्या भरोसा, सांसों का क्या भरोसा, रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते, सांसों का क्या भरोसा, सांसों का क्या भरोसा, रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते, सांसों का क्या भरोसा, सांसों का क्या भरोसा, रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते. बघा, आपल्या श्वासाची गॅरंटी नाही. चालता चालता महाराज माणूस श्वास थांबतो. माणूस म्हणतो महाराज हसत खेळत होता हो माणूस, चालता बोलता गेला, आजारी नव्हता, झोपून नव्हता, त्याला काहीच होत नव्हतं. आत्ताच माझ्यापासून बोलून गेला आणि अचानक त्याला मरण यावं. चालता बोलता गेला माणूस, चालता बोलता. म्हणून महाराज, मरणाची वेळ नसते, मरणाचं ठिकाण नसतं, मरणाची जागा नसते, मरण कुठंही येऊ शकतं. हे जीवन जगत असताना माणसाला वाटतं मी जन्माला आलोय, पण तसं बघायला गेलं ना 4च दिवसाचं जीवन आहे. किती दिवसाचं? 4 दिवसाचं जीवन है, 4 दिन का, 2 दिन की जिंदगानी. जीवन है 4 दिन का, 2 दिन की जिंदगानी. जीवन है 4 दिन का, 2 दिन की जिंदगानी. जब आएगा बुढ़ापा
जब आएगा बुढ़ापा थक जाए चलते चलते, थक जाए चलते चलते, सांसों का क्या भरोसा, सांसों का क्या भरोसा। रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते। सांसों का क्या भरोसा, सांसों का क्या भरोसा, रुक जाए चलते चलते। जीवन है 4 दिन का, 2 दिन की जिंदगानी। बघायला गेलं ना तर महाराज जीवन किती दिवसाचं आहे? 4 दिवसाचं आहे. आणि त्याच्यात पण 2 दिवसाचंच जीवन आहे. बघा 4 दिवसाचं आयुष्य आहे पण जगणं 2च दिवसाचं आहे. कोणतं? तरुण पण आणि म्हातारपण. लक्षात घ्या बरं का. जीवन जगत असताना 4 दिवसाचं आयुष्य आहे, त्याच्यात पण जगणं 2 दिवसाचं आहे. एक म्हणजे तारुण्य आणि दुसरं म्हातारपण. तारुण्यात महाराज सगळे आपण लहान असतो आणि लहान असलं ना की सगळे आपला लाड करतात, आपल्यावर प्रेम करतात. जन्माला आलो ना जन्माला की माणसं आपल्याला उचलून खाली सुद्धा ठेवतात का? अहो काय त्या लहान मुलाला माझा सोन्या न माझा पिंट्या. पण तीच महाराज पोरग गुबऱ्या डोळ्याचं, घाऱ्या डोळ्याचं, गुबऱ्या गालाचं, कुरळ्या केसाचं, गोर पान, ती पोरग जर पळत पळत दुडू 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 आलं की आपण त्याला म्हणतो, ए सोन्या इकडे ये, मला एक पप्पी दे रे पप्पी. कुणाला म्हणतो आपण? लहान मुलाला. याच्या उलट 80 वर्षाचं म्हातारं, सगळी महाराज त्वचा सुरकुतलेली, चेहऱ्यावर डाग सुरकुतलेलं, खालची हणवटी वरच्या नाकाचं चुंबन घ्यायला वर गेलेली, 32 वाडीत दात सोडलेले, आणि ती म्हातारं महाराज काठी टेकवत टेकवत आलं. आपण त्यांना म्हणतो का, ओ बाबा इकडे या, मला एक पप्पी द्या? म्हणतो का? सांगायचं तात्पर्य काय? माणसाला वाटतं तारुण्यात असतं, नीट ऐका, बालपणात असतं ते तारुण्यात नसतं. आणि जे तारुण्यात असतं ते म्हातारपणी, लहानपणी आपल्या सगळे लाड करतात, आपल्याला जवळ करतात, पण म्हातारपणी महाराज तीच माणसं आपल्याला हाडहाड करतात. म्हणून म्हातारपण लय. म्हणून महाराज या तारुण्याच्या दिसण्याच्या सौंदर्याच्या नादाला लागू नका. माणसाला वाटतं मी दिसतो कसा, मी राहतो कसा, मी किती चांगले कपडे घातले, नवे नवे, मी कोणत्या प्रकारचा साबण लावतोय, कोणत्या प्रकारचं सेंट वापरतोय, पण महाराज त्याला काही किंमत नाही. मला सांगा, किंमत दिसण्याला आहे का किंमत असण्याला आहे? हो बोला. अय पळस मंडळ, कशाला आहे किंमत? दिसण्याला आहे का असण्याला आहे? कशाला आहे? असण्याला. ही काया महाराज कायमस्वरूपी अशी राहणार आहे का? आता दिसायला गोरीपान ताजी टवाणी दिसते, पण म्हातारपण आलं की महाराज काय होतंय? निघून जातंय सौंदर्य. ह्याला किती साबण लावा, किती फवारा मारा, किती सेंट मारा, पण म्हातारपणी महाराज आपली जवळची माणसं सुद्धा आपल्या जवळ येत नाहीत. म्हणून सूरत से सीरत बरी, सूरत से सीरत महत्वाची काय? सूरत याच्यापेक्षा सीरत म्हणजे वागणं, राहणं, आणि त्याच्याही पेक्षा सूरत से किरत बडी, सूरत से किरत बडी, बिन पंख ही उड जाए. नीट लक्षात घ्या. सूरत से किरत बडी, बिन पंख ही उड़ जाए. सूरत जाती रहे पण किरत कभी न जाए. बघायला गेलं ना तर दिसणं महाराज कधीही संपू शकतं, पण माणसाची कीर्ती तुका म्हणे एका उत्तमची भोरे कीर्ती मागे, उत्तमची भोरे कीर्ती मागे, उत्तमची भोरे कीर्ती मागे, उत्तमची भोरे.
उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे रती माई के दुखाची जनक रती माई के दुखाची जनक रती माई के दुखाची जनक रती माई के दुखाची वा 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 तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे. या जगाच्या पाठीवर सगळं काही संपतं पण शेवटी शिल्लक राहते ती कीर्ती. म्हणून माणसानं जगावं. काय जगावं कसं की महाराज आपण गेल्यानंतर आपल्या जवळची माणसं तर आपल्यासाठी रडतीलच हो. जवळची माणसं आहेत, आपल्या घरातली माणसं आहेत, आपल्यासाठी त्यांच्या मनात प्रेम असतं, ते नक्की रडणार. पण महाराज माणसाचं जगणं असं असावं की आपल्या दुश्मनाच्या पण डोळ्यात पाणी आलं पाहिजे की चांगला होता तो, एवढं तरी चांगलं जगा. म्हणून मरावं पण कीर्तिरूपी उरावं, असं माणसाचं जगणं असावं. म्हणून या जगाच्या पाठीवर सगळ्यांना जावं लागणार आहे. कारण निसर्गाचा नियम आहे. माऊली सांगतात उपजे ते नासे, नाशे ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. सगळ्यांना जन्माला यायचंय, परत भोग भोगून झालं की मरायचंय आणि परत जन्माला यायचंय. इट इज अ चेन, इट इज अ सायकल, इट इज अ कंटिन्युटी सिस्टीम. जन्माला यायचंय, भोग भोगायचे, मरायचंय, परत जन्माला यायचंय. मग काय काय जण म्हणतात बघा, देवानं देताना जन्म आपल्याला किती वेळा दिलाय? एकदाच आहे. सारखा सारखा आहे का? माणसाचा जन्म सारखा सारखा आहे का? एकदाच आहे. ती पण आपल्याला चुकून मिळालाय. काय काय जण बघा म्हणते ती माझा आज पोटाला आला आणि त्याचं नाव ठेवलं आणि पोर रडायचं थांबलो. इतका शहाणा होता तुझा आजा. महाराज एवढं सोपं नाही. माणसाचा जन्म पुन्हा नाही, हा एकदाच आहे आणि ती पण आपल्याला चुकून मिळालाय बरं का. सारखा सारखा किती वेळा? 83,99,999 एवढ्या योनी आहेत आणि मग माणसाचा जन्म आहे. म्हणून देवाचे उपकार माना की देवानं हा मानवी शरीर आपल्याला दिलंच, पण देवाचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत की देवानं आपल्याला जन्म एवढ्या साधू संतांच्या पावन भूमीमध्ये दिला, नवे नवे आशिया खंडात दिला, भारत देशात दिला, महाराष्ट्र राज्यात दिला, आळंदीत पंढरपूर तीर्थक्षेत्र असणाऱ्या ठिकाणी दिला. आणि एवढे उपकार आहेत. आणि पुढे जाऊन महाराज आपल्याला संतांची भेटी झाली. एवढा महाराज धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा. आनंद जलमीचा सीन गेला, आनंद जल
संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. मग देवाचे उपकार माना की देवाने हा देह कुणालाच दिला नाही पण आपल्याला दिलाय. देवाचे महाराज अनंत उपकार आहेत. म्हणून देवानं जन्माला दिलंय, जन्माला घातलंय. महाराज माणसाचा जन्म जेव्हा व्हायचाय तेव्हा होणार आहे आणि जन्म झाल्यानंतर मरण आलं की मरायचंय. मग तुम्ही म्हणचाल महाराज मरायचंच आहे ना, कधी ना कधीतरी मरायचंय, मग जन्माला काय यायचं? तुम्ही म्हणताय महाराज मरण यायचंय मरायचंय, मग जन्माला कशा करता यायचं? त्याच्या आधी मला एक सांगा, माणसाला मरावं का जगावं? बोला, प्रत्येकानं सांगा, तुम्हाला काय वाटतंय, मरावं का जगावं? काय काय जण म्हणतील कुणी महाराजांना कीर्तनाला बोलण्याचा मुडदा बसावला, आम्हाला घालवाय आले. बोला, मरावं का जगावं? आता तुम्ही मरावं म्हटलं तरी मरायचंय आणि जगावं म्हटलं तरी मरायचंय, मग मरावं का जगावं? तुम्ही म्हणसाल महाराज मरावं म्हटलं, मग जन्माला कशा करता यायचं? तर ऐका, मागील जन्मीचं भोग भोगण्याकरता जन्माला यायचंय आणि भोग भोगून झालं की मरायचंय. म्हणून सगळ्यांना जावं लागणार आहे. मग गेल्यानंतर आजचा हा श्राद्धाचा कार्यक्रम आहे. आजच्या दिवशी श्राद्ध घातलं जातं. आजच्या दिवशी इथं कीर्तनच का, आजच्या दिवशी पूजाच का करायची? मी ठिकठिकाणी हेच सांगत असते. आपण काय करतो, माणूस गेल्यानंतर किती दिवसाने श्राद्ध घातलं जातं? महिला मंडळ, माणूस गेल्यानंतर कितव्या दिवशी श्राद्ध येतं? वर्षानंतर, म्हणजे 365 दिवस. मग ऐका, आजच्या दिवशी श्राद्ध का करायचं? आपण काय करतो, परंपरा चालू आली, रीत चालत आली आहे की माणूस गेल्यानंतर वर्षानंतर श्राद्ध घालतात. पण ते का घालायचं, आजच्या दिवशी का घालायचं, हे आपण कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला? माहितीये का हो कुणाला? बोला, नाही माहिती. आपण रीत चालत आली आहे, पण का करायचं? तर ऐका, माणूस गेल्यानंतर त्या आत्म्याचा प्रवास चालू होतो. देहाला मरण आहे, देह जळतो, पण आत्मा मरत नाही. आत्म्याचा प्रवास चालू होतो. कोणत्या दिशेने? पळस मंडळ, स्वर्गाच्या दिशेने. सोपं गोष्ट आहे. सगळ्यांना काय वाटतं, मेल्यानंतर मला काय भेटावा? स्वर्ग भेटावा. म्हणून सगळ्यांचा प्रवास कोणत्या दिशेने चालू होतो? स्वर्गाच्या. गेले का कुणी स्वर्गाला? मी तर नाही गेले, त्याला सुद्धा भाग्य लागतं महाराज. स्वर्गाच्या दिशेने प्रवास चालू होतो. स्वर्गाच्या दाराच्या बाहेर यायला आत्म्याला 365 दिवस लागतात, म्हणजे 1 वर्ष. आजच्या दिवशी आत्मा स्वर्गाच्या दाराच्या बाहेर येतो आणि देवाला विनंती करतो की माझ्यासाठी स्वर्गाची दारं काय व्हावी? उघडी व्हावीत. आणि तिथं पण महाराज मोजमाप होतं. कशाचं? पाप आणि पुण्याचं. सगळ्यांना माहित आहे, पाप जास्त असेल तर नरकाची जागा आहे, पुण्य असेल तर. आणि स्वर्गाचं मोजमाप तिथं महाराज पाप पुण्याचं मोजमाप होतं. आणि मोजमाप झाल्यानंतर या ठिकाणी आपण पूजा करतो, श्राद्धाची पूजा घातली जाते, याच्या करता की त्या आत्म्याला स्वर्गाची दारं उघडी व्हावीत. आणि इथं नामस्मरण कीर्तनच का, तर त्या आत्म्याला मुक्ती मिळावी, याच्या करता इथं कीर्तनाची गर्जना ही महत्वाची आहे. विठ्ठल 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 म्हणून महाराज आजच्या दिवशी श्राद्ध घातलं जातं. बघा, आई वडिलांचं असणं काय असतं, आई वडिलांचं नसणं काय असतं, ते त्यांना विचारा. बघा, ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या आयुष्यामध्ये आई वडील जिवंत आहेत ना, काय म्हणते नीट ऐका, ज्यांच्या आयुष्यामध्ये आई वडील जिवंत आहेत ना, त्यांना आई वडिलांची किंमत कळत नाही. आई वडिलांची किंमत कळते हो, पण कधी? ज्यावेळी आपले आई वडील आपल्या आयुष्यातून निघून जातात ना, त्यावेळी त्यांना विचारा आई वडिलांची किंमत काय असते.
महाराज, बापाचं असणं काय असतं त्याला विचारा. बाप काय असतो, बापाचं जीवन कसं असतं. ना रडता येतं कुणाच्या समोर, ना आपलं दुःख कुणाला सांगता येतं, ना आपला व्यथा कुणाला सांगता येतात. बघा, बायकोला सांगावं तर बायकोला त्रास नको म्हणून तिला सांगता येत नाही. मुलांना सांगावं तर मुलांना चिंता नको म्हणून मुलांना सांगता येत नाही. आईला सांगावं तर माझी आई थकलेली आहे, आईला बीपीचा त्रास आहे, आईला सांगता येत नाही. महाराज, बापाचं दुःख काय असतं, त्यांची किंमत. एकदा झालं काय, लहान मुलगा होता महाराज, आणि ती विधवा आई आहे. त्या स्त्रीला विचारा, तरुणपणी तिचा नवरा तिला सोडून गेलाय. लहान मुलाला महाराज, 4-5 वर्षाचं लहान मूल आहे. आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले. काय करावं, मी विधवा स्त्री आहे आणि तरुणपणी मला सोडून गेला, आता मी करायचं काय. अशा अतोनात कष्टामध्ये तिनं महाराज स्वतःला सावरलं आणि आई सांगते की मी रडत बसावं तर माझ्या मुलाचं संगोपन कोणी करायचं, मी रडत बसले तर माझ्या एकुलत्या एक मुलाकडे बघायचं कोणी. स्वतः महाराज आईनं कसं तरी स्वतःला सावरलं. आई बाहेरच्या घरची धुणं भांडी करू लागली आणि मुलाचं संगोपन करू लागली. मुलाला थोडंसं वातावरण चेंज असावं, गावात यात्रा आहे, आई लहान मुलाला यात्रेत घेऊन गेली. मुलगा इकडं तिकडं बघतोय, मुलाला गुडीशेव दिसली. मुलगा म्हटला, आई मला गुडीशेव घे ना ग. आई म्हणली, बाळा अरे गुडीशेव घेण्याकरता माझ्याकडे पैसे नाहीयेत रे. मुलगा म्हटला, ठीक आहे आई, गुडीशेव नाही ना, मला खेळायला फुगा तरी घे ग. आई म्हणली, बाळा अरे फुगा घेण्याकरता पण माझ्याकडे पैसे नाहीयेत रे. मुलगाला राग आला. मुलगा म्हटला, आई अगं मला वाजवायला पिपाणी तरी घे ग. आईला शेवटी सहन झालं नाही, आईनं खाड दिशेने कानाखाली वाजवली. मुलगा रडू लागला. मुलगा म्हटला, आई अगं आज माझा बाप जर जिवंत असता ना तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती, मला हवी ती गोष्ट माझ्या बाबांनी घेऊन दिली असती. आज माझे बाबा जिवंत नाहीत ना म्हणून आई तुम्हाला पाहिजे ती वस्तू देऊ शकत नाही, माझा बाप इथं पाहिजे होता. आईच्या घाळ दिशेने डोळ्यातून पाणी आलं. आई खाली कोसळली आणि वरती बघून रडू लागली. मला एकटीला सोडून गेला ना, विधवा आई आहे, या लहान मुलाचं एकटीनं कसं संगोपन करू. या लहान मुलाला मी फुगा घेऊन देऊ शकत नाही, याला गुडीशेव घेऊन देऊ शकत नाही, माझ्याकडे पैसे नाहीयेत, काय करू मी याच्यासाठी. आई रडू लागली. मुलगा तिकडं तोंड करून रडतोय, आई इकडं तोंड करून रडते. मुलाला वाटलं माझ्या आईचं माझ्यावरती प्रेम नाही. मुलगा रडत रडत निघाला. मुलाला माहितीच नाही आपली आई कुठे. मुलगा चालत चालत निघाला. अचानक एक पालखी आली. मुलगा त्या पालखीमध्ये दिंडीमध्ये निघालाय. 2-3 किलोमीटरवर गेल्यावर मुलाच्या लक्षात आलं की माझी आई दिसत नाही, माझी आई कुठे. मुलानं इकडं तिकडं बघितलं. एक आजोबा म्हणाले, बाळा काय झालं तुला रडायला. मुलगा म्हटला, अहो माझी आई दिसत नाही हो. बाबा म्हणाले, बाळा हिथं बस, मी तुला खायला गुडीशेव देऊ का, गुडीशेव. मुलगा आधी कशासाठी रडत होता, गुडीशेव साठी रडत होता. आजोबा म्हटले, बाळा गुडीशेव देऊ. मुलगा म्हटला, बाबा मला गुडीशेव नको, मला कोण पाहिजे, माझी आई पाहिजे. बाबा म्हणले, बाळा तुला खेळायला फुगा देऊ का, मी देतो तुला तुझी आई शोधून, त्याच्या आधी फुगा खेळ. मुलगा म्हटला, नको बाबा, मला कोण पाहिजे, माझी आई पाहिजे. आजोबा म्हटले, बाळा ठीक आहे तुला आई देतो, पण तुला पिपाणी खेळायला देऊ का. आधी कशासाठी रडत होता, पिपाणीसाठी रडत होता. मुलाला साष्टांग दंडवत घातलं, रडू लागला आणि हंबरडा फोडला. मला जगातली कोणतीच गोष्ट नकोय, फक्त मला कोण पाहिजे, माझी आई पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य काय, जोपर्यंत आई वडील आपल्या आयुष्यामध्ये जिवंत असतात ना त्यावेळी आई वडिलांची किंमत कळत नाही. पण ज्यावेळी आपले आई वडील आपल्या आयुष्यातून निघून जातात ना त्यावेळेस विचारा त्यांची किंमत काय.
म्हणून आयुष्यभर माणसाचा अट्टाच चाललेला असतो. आयुष्यभर माणूस पैशाच्या नादात आहे, आयुष्यभर धन दौलतीच्या नादात आहे. आज बघायला गेलं ना, घरामध्ये आई वडिलांना वेळ द्यायला मुलांना टाइम नाही. मुलगा सकाळी सकाळी उठून कामावर जातो, वडील लेट उठतात आणि वडील लवकर झोपतात, मुलगा उशिरा घरी येतो. आज घरामध्येच मुलाची वडिलांची भेट नाही, आईची मुलाची भेट नाही, मुलांची भेट नाही. आणि होतंय काय, या पैशाच्या नादात, या धनाच्या नादात, या श्रीमंतीच्या नादात आज माणूस माणसामध्ये राहिला नाही. धन दौलत संपत्ती ऐश्वर्य माणसाला आयुष्यभर वाटत असतं की पैसा असेल तर मी हे करील, पैसा असेल तर मी ते करील. आयुष्यभर माणसाचा अट्टाच चाललेला असतो. आणि होतं काय, आपण लहानाचं मोठं होत असतो, अंगणवाडीत जातो, घरचे आपल्याला शाळेत पाठवतात, शाळेत जाऊ लागतो. शाळेत गेल्यानंतर असं वाटतं शाळा संपल्यानंतर मला आयुष्य जगता येईल. शाळा महाराज लहानाचं मोठं होतो, 5वीला जातो, 5वीला गेल्यानंतर हायस्कूलला जातो, हायस्कूलला गेल्यानंतर आता वाटतं माझी 10वी झाली की मला आयुष्य जगता येईल. पण होतं काय, 10वी नंतर कुठं ऍडमिशन घ्यायचंय, सायन्सला घ्यायचंय, कॉमर्सला घ्यायचंय का कशाला घ्यायचंय, मग ऍडमिशन घेतो, सायन्सला ऍडमिशन घेतो, 12वीत चांगल्या मार्काने पास होतो. आता वाटतं बास मी मोकळा झालो. पण महाराज पुढं शिक्षण घ्यायचंय, इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, काय व्हायचंय, इंजिनियर होतो. आता वाटतं मला आयुष्य चांगलं जगता येईल. पण महाराज नोकरी करावी लागते, नोकरी झाली, लग्न होतं. आता मुलाला वाटतं लग्न झालं मी मोकळा झालो. पण त्यांना मुलं बाळ होतात, मुलाबाळांचं शिक्षण, मुलं मोठी होतात, मुलांचं लग्न, नातवंड येतात. आता आपल्याला वाटतं बस सगळं झालं, आता मी सुखानं आयुष्य जगायला मोकळा. पण त्यावेळेस महाराज सगळं काही असतं, पण जगण्याकरता आपल्याकडं आयुष्य शिल्लक असतं का हो? बोला, असतं आयुष्य शिल्लक? अहो सगळं काही असतं, पण आयुष्याने मात्र आपल्या साथ सोडलेली असते. म्हणून या धनाच्या, श्रीमंतीच्या, ऐश्वर्याच्या नादाला आपला अट्टास चाललाय. पण सगळ्यांना वाटत असतं हे अट्टास कशा करताय, संपत्तीची ओढ कशा करताय. सगळ्यांना वाटतं माझं शेवटचं आयुष्य सुखाचं असावं, आनंदाचं असावं आणि मरताना माझा शेवटचा दिवस कसा असावा, गोड असावा. म्हणूनच तर अट्टास चाललाय अभंगाचं पहिलं चरण. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. सगळ्यांचा अट्टास चाललाय कशा करता की माझं शेवटचं आयुष्य मला चांगलं जगता यावं. मी मगाशी सांगितलं की माणसाचा महाराज क्षणाचा सुद्धा भरोसा, मग पुढचा कशाला विचार करायचा आहे. कारण जीवन जगत असताना देवानं आपल्याला सामान्यतः किती वर्ष दिले हो, बोला, सामान्यतः किती वर्षाचं आयुष्य आहे? 100 वर्ष. किती वर्ष? 100 वर्ष. यात पण महाराज नुसतं झोपण्यामध्ये गेले 50, राहिले 50. इकडच्या तिकडच्या उचापत्या लावा लाव्या काड्या करण्यात गेले 25. असते एखाद्याला सवय,
काड्या करणं, उचापत्या करणं, आग लावणं, असल्यात किती गेले? 25 राहिले. 25 आता 25 राहिलेत, पण ती महाराज खर्च करण्याकरता आपली बॅटरी पण शिल्लक राहिली. आता झालंय काय? बॅटरी आधीच लो. कशा? साखर, डायबिटीज, वांग, मूळव्याध, आधीच बॅटरी लो झाल्या ना. आता बघा, सगळ्यांना माहित आहे देवानं 83 लक्ष योनी निर्माण केले, 83 लक्ष मोबाईल निर्माण केले, सहयोनीशी सहसमान, आहार, निद्रा, भय, वैगुण. याच्यात पण काय केलं देवानं? इतर प्राण्यांपेक्षा माणसानं 2-3 गोष्टी काय केल्या? जरा आगाऊ दिल्या, वाढीव दिल्या. जगातले सगळे प्राणी जर बघितले तर सगळे प्राणी कसे आहेत? आडवे कसे आहेत? हाय ना? माणूस कसा आहे? उभा, तरी पण राहतोयच निवडणुकीला उभा. आणि आडवे असणारे प्राणी हे सरळ चालतात, पण माणूस चालतो का कधी सरळ? दुसऱ्याच्या वाकड्यातच शिरणार. मग झालं काय? मोबाईल चार्ज करण्याकरता चार्जर असतो. तसं तुम्ही म्हणसाल महाराज मग हा पण मोबाईल आहे ना, याच्यात सुद्धा बॅलन्स आहे. हा मोबाईल चार्ज करण्याकरता कोणता चार्जर आहे? तर नीट ऐका, मागील जन्मीच्या पुण्याईची लाईट हवी, आई वडिलांच्या आशीर्वादाचा, संतांच्या कृपेचा चार्जर हवा, चांगल्या वागणुकीची पिन खोचायचे आणि महत्वाचं बटन दाबायचंय भजनाचं, नामस्मरणाचं. तो महाराज भजनाचं आणि नामस्मरणाचं बटन दाबेल, त्याचा हा मोबाईल नक्की चार्ज झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा मोबाईल चार्ज करायचा असेल ना तर फक्त काय करा? नामस्मरण करा. नाहीतर आता झालंय काय? आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या अख्ख्या कीर्तनातून कोणती गोष्ट नाही घेता आली तरी चालेल, पण मी जे सांगते ना ही गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर असं पण करू नका महाराज 2 तास बोंबालला आणि सगळं डोक्यावनं, असं काय करू नका बरं का. ज्या गोष्टी तुम्हाला घेता येतील ना नीट ऐका. आयुष्यामध्ये महाराज आपल्या मुलांना, आपली मुलं असतील ना, तुम्हाला वाटत असेल ना की उद्या तुमच्या मुलांनी तुम्हाला म्हातारपणी सांभाळावं, तुमच्या मुलांनी तुमचा म्हातारपणी सांभाळ करावा, तुमच्या मुलांनी तुमचा आदर करावा, तर मला एक सांगा, सगळ्यांना वाटतं की माझ्या मुलांनी मला चांगलं सांभाळावं, पण या निसर्गाचा एक नियम आहे, जसं करावं तसं भरावं लागतं, पेरल तसं उगवतं. आज तुमची लहान मुलं आहेत आणि तुमची लहान मुलं बघत असतात. तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना त्रास देत असाल ना, नीट ऐका बरं का, तर हे बघत कोण असतं? लहान मुलं बघत असतात. आणि महाराज ती सुद्धा तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्यायचे का वाईट द्यायचे हे कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. आणि कीर्तनाला आलेल्या सुना, सुना ऐ सुना, हितल्या नाहीत बरं का, हितल्या बिचाऱ्या सगळ्या चांगल्या आहेत, मला कीर्तन करायचंय. पण काही ठिकाणी कीर्तनाला आलेल्या सुना ऐका, मला सांगा, आता सुना म्हटल्यावर जी सासू असतील ना ती खालनं म्हणतील बोला आता बोला. सासवांना लय आनंद झाला. पण बघा मला सांगा, सुनांना माझा प्रश्न आहे, तुमच्या माहेरी असलेल्या आई वडिलांना तुमच्या भाऊजाईने चांगलं सांभाळावं असं तुम्हाला वाटतं का नाही हो? वाटतं ना. मग महाराज आधी आपलं सासू सासरे नीट सांभाळा, त्यांच्यात सुद्धा देव आहे बरं का. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यभर दुसरी कोणतीही गोष्ट करता नाही आली तरी चालेल, महिला मंडळ घर चालवण्याचं का जबाबदारी, घर जोडून ठेवण्याची जबाबदारी, घर बांधून ठेवण्याची जबाबदारी, महत्वाचं काम कुणाकडे असतं? महिला मंडळ. जर घरातली स्त्री चांगली असेल ना, घरातली सून चांगली असेल तर महाराज घर कधीच फुटत नाही. घरातली महाराज महिला चांगली, आणि पत्नीमध्ये एवढी ताकद आहे महाराज, नवऱ्याचा तुटलेल्या शर्टच्या बटनापासून नवऱ्याचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम कोण करते? पत्नी करते. म्हणून महाराज पत्नीमध्ये एवढी जबाबदारी आहे, घराचा सगळा कस जबाबदारी, घरातल्या मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी. मुलांना महिला मंडळ एक वेळ मागेल ती गोष्ट नाही देता आली तरी चालेल, एक वेळ महागडे कपडे, महागडी गाड्या, महागड्या वस्तू घेता नाही आल्या तरी
चालेल. महिला मंडळ, अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. भाजीत मीठ कमी टाका, भाजीत सामान कमी टाका, काटकसर करा, तेल कमी टाका, बाकीच्या गोष्टीमध्ये काटकसर करा. पण संस्कारी मुलं हीच आपली संपत्ती आहे, हे कधी विसरू नका. मुलं फक्त संस्कारी जन्माला आली पाहिजेत. म्हणून महाराज मुलांवर चांगले संस्कार घडवा. कारण आज बघायला गेलं ना तर संस्कारापेक्षा दुसऱ्याला झुकवण्यात माणसाला आनंद वाटतो. काही काहींना दुसऱ्यांना झुकवण्यात काय वाटतो? आनंद वाटतो. पण नीट ऐका बरं का, दुसऱ्यांना झुकवण्यात जो आनंद मानतो, वाक्य नीट ऐका बरं का, दुसऱ्यांना झुकवण्यात जो आनंद मानतो त्याला अहंकार म्हणतात. आणि जो स्वतः झुकून दुसऱ्यांची मान वरती करतो त्याला संस्कार म्हणतात. म्हणून संस्कार मात्र चांगले पाहिजेत बरं का. म्हणून आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा. कारण आज अशी वेळ आली आहे की आज मुलगा आईला आई म्हणायला तयार नाही, आज मुलगा बाबांना बाबा म्हणायला तयार नाही. आज महाराज बघायला गेलं ना तर मुलं सहज म्हणतात, आमच्या आईचं डोकं चालत नाही, आमच्या बापांना डोकं. बरोबर आहे. अरे ज्या बापानं आयुष्यभर तुझ्यासाठी रक्ताचं पाणी केलं, ज्या बापानं स्वतः उपाशी राहिला, पण महाराज तुला कधी उपाशी राहू दिलं नाही, स्वतःचा विचार केला नाही, स्वतःची स्वप्न महाराज स्वतःच्या स्वप्नाची आहुती दिली, पण मुलांच्या स्वप्नाकरता रात्रीचा दिवस केला, तो बाप येडाच आहे ना. त्या बापाचं डोकंच चालत नाही. कारण डोकं जर चालत असतं ना तर त्या बापानं स्वतःचा विचार केला असता. पण आयुष्यभर मुलांकरता झटणारा बाप, आयुष्यभर रक्ताचं पाणी करणारा बाप बघायला गेलं ना तर महाराज आज अशी वेळ आहे की मुलं सहज म्हणतात की आमच्या आईचं डोकं चालत. अरे त्या आईचं डोकं जर चालत नसतं तर आईनं लहानपणी काजळाच्या ऐवजी मिरची नसती का वाटून भेटली तुझ्या डोळ्यात? सहज म्हणतात, सहज. अहो नकाचा सुद्धा धक्का लागू देत नाही ती आई. लागतो का कधी धक्का? इतक्या बारकाईने आई डोळ्यात काय भरते? काजळ भरते. आणि तो मुलगा म्हणतो आमच्या आईचं डोकं चालत. तो बाप आयुष्यभर रक्ताचं पाणी करतो, रानात राबतो, स्वतःची स्वप्न बाजूला ठेवतो, पण मुलाला मात्र मोठं करण्याचं काम करतो. त्या बापाला मुलगा म्हणतो माझ्या बापाचं डोकं चालत नाही. ही शोकांतिक आहे. कुठंतरी वाईट वाटायला पाहिजे. कधीतरी विचार करून बघा. त्या आई वडिलांनी बघायला गेलं ना तर महाराज आज जर बघायला गेलं ना तर काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मुलगा आईला आई म्हणायला तयार नाही, बाबाला बाबा म्हणायला तयार नाही. आणि पुरुष मंडळांना तर माझं एक सांगणं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. माझा बोललेला तुम्हाला राग येऊ द्यात, पण तरुणपणी जो मुलगा व्यसन करत असेल, जो मुलगा दारू पित असेल, जो मुलगा तुमचा आदर करत नसेल आणि जो मुलगा तुमच्या आई वडिलांना किंमत देत नसेल, मला पुरुष मंडळानं एकच सांगायचं, 1 रुपया सुद्धा मुलांच्या नावावर ठेवू अजिबात ठेवू नका. माझा बोललेला राग येऊ द्यात. आणि हे चांगल्या मुलांसाठी मी बोलत नाही बरं का. काय जण म्हणतील कुणी बोलावलं कीर्तनाला, पण बघा ऐकायला कडू आहे पण सत्य आहे बरं का. काय पुरुष मंडळ एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आयुष्यभर तुम्ही काटकसर केली, आयुष्यभर तुम्ही स्वतःच्या करता 1 रुपया खर्च केला नाही, शिळ्या भाकरीत राहिला, फाटक्या धोतरात राहिला, नवे तुटलेल्या महाराज चपलीत राहिला, पण मुलांना पाहिजे ती वस्तू आणून दिली ना. आज बघायला गेलं ना तर बापांनी महाराज मुलांच्या नावावर बँकेत पैसे ठेवलेत. पण एक सांगू का, जो मुलगा तुमचा आदर करत नसेल ना, 1 रुपया सुद्धा मुलांच्या नावावर ठेवू अजिबात ठेवू नका. बँकेत जर पैसे असतील ना, पुरुष मंडळ, पळस मंडळचे पुरुष मंडळ, ऐका, 1 रुपया सुद्धा मुलांच्या नावावर ठेवायचा नाही. बँकेत पैसे असतील काढून आणा, मस्तपैकी घर बांधा, चांगली 4 चाकी गाडी घ्या आणि मस्तपैकी घरी बसायचं. बायकोला आपल्या म्हातारीला शेजारी बसवायचं, 1 हात म्हातारीच्या खांद्यावर, 1 हातात रिमोट, मालिका. सुख म्हणजे नक्की काय असतं
बघू देत ना पोरांना पण सुख म्हणजे नक्की काय असतं. कधी महाराज बापानं पोराला बांधावर जाऊ दिलं नाही, कधी काम शेतातलं करू दिलं नाही, कधी कोणती महाराज कष्टाची सवय लावून दिली नाही. आणि मग फुकट मिळायला लागलं ना, फुकटाची किंमत पोरांना कळत नाही. त्यांना पण ती जर आला ना विचाराय, शेतात काम करायचं का बंद केलं, कष्ट करायचं का बंद, त्याला म्हणायचं मी पेरलं तीच खोळ उगावलं आणि कष्ट खुणं करता करता बंद. त्याशिवाय महाराज मुलांना त्याची किंमत कळणार नाही. महाराज आज बघायला गेलं ना तर आता आमच्या मुलांना 5-5 हजाराचे शूज लागतात, 3-4 हजाराचे शर्ट लागतात. मुलांना महाराज आजकाल कपडे ब्रँडेड लागतात. कसे लागतात? ब्रँडेड. पण महाराज आपला बाप किती ब्रँडेड आहे, आपल्या बापाचा किती ब्रँड आहे हे मुलांना कधी कळत नाही. अरे कधीतरी झोपल्यावर आपला बाप लाईट घालवून झोपतो, कधीतरी अंधाऱ्या खोली जाऊन बघा महाराज, बनियल आहे ना, बनियल 7-8 जागेवर फाटलेलं बनियल आहे. कधीतरी आपल्या बापाची तुटकी चप्पल बघा महाराज, 2-4 जागेवर जोडा मारून शिवलेली चप्पल आहे. पण तरी पण मुलाला हवे त्यावेळेस महाराज गरजेच्या वस्तू आणून देईल, लागल ते सामान आणून देईल. बघायला गेलं ना तर महाराज आपल्या आईचं प्रेम असतं मुलांकडं, पण आईकडं बघायला गेलं ना तर आईकडे अश्रूंचा पाट आहे. आईकडे अश्रूचा पाट आहे, तर आपल्या बापाकडे संयमेचा घाट आहे. संयम जर कुणात जास्त असेल ना तर तो कुणाकडे? आपल्या बापाकडे. संयमने विचार करणारा तो बाप आहे. आयुष्यामध्ये महाराज कोणतीही वाईट वेळ येऊ द्यात, मुलगा आपल्याला बाप जरी म्हणत नसेल ना महाराज, मुलगा आपल्याबरोबर बोलत जरी नसेल ना, तर आपल्या शेवटच्या वेळी, मरणाच्या वेळी उपयोगी पडणारा महाराज एकमेव माणूस म्हणजे तो आपला बाप असतो. बापाशिवाय महाराज या जगाच्या पाठीवर कुणी सुद्धा आपलं नाही. म्हणून बाप सांगायचं कारण काय? आता बघायला गेलं ना, आईवर गीतं केली जातात, आईवर गाणी केली जातात, आईवर निबंध लिहिला जातो. माझी आई सगळेच म्हणतात, पण माझा बाप असा निबंध कोणीच करत नाही. महाराज पुस्तक लिहिताना श्यामची आई असंच पुस्तक लिहिलं गेलं, श्यामचा बाप असं म्हटलं नाही. बघायला गेलं ना, रस्त्यानं चालता चालता जर आपल्याला ठेस लागली तर आपण लगेच ओरडतो, आई ग. कारण छोटीशी जर ठेस लागली, छोट्याशा संकटाला आईच आठवते. पण चालता चालता पुढून मोठ्यानं ट्रक आला आणि जोरात आपल्याला धडकणार, तेवढ्यात मोठ्यानं आवाज येतो, बाप रे. कारण छोट्या संकटाला सामोरी जाणारी आई असते, पण मोठे संकट जर धावून आलं ना, त्या संकटाला पुढे जाणारा एकमेव व्यक्ती म्हणजे बाप असतो. म्हणून बाप माझा कसा आहे? बाप माझा स्वाभिमानी बाळा, बाप माझा स्वाभिमानी बाळा, लाजाळूची संवेदना. बाप लाजाळूची संवेदना. बाप माझा स्वाभिमानी बाळा, लाजाळूची संवेदना. बाप माझा स्वाभिमानी बाळा, लाजाळूची संवेदना. बाप फुल ते गुलाब, बाप फुल ते गुलाब, त्याच्या कष्टाच्या खामाला आहे मोत्याचा सुवाद, त्याला कष्टाच्या कामात आहे मोत्याचा सुवाद. माझा स्वाभिमानी बाळा, बाप तलवार ढाल, बाप तलवार
झोपते खुशाल. जागतो म्हणून घर झोपते खुशाल. तो जागतो म्हणून घर झोपते खुशाल. जागतो म्हणून घर झोपते लाजाळूची संवेदना स्वाभिमानी बाळा लाजाळूची संवेदना. बाप माझा स्वाभिमानी बाणा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल. तो जागतो म्हणून घर झोपते खुशाल. तो जागतो म्हणून घर झोपते खुशाल. म्हणून महाराज अशा बापाला जिवंतपणी महाराज वेळ सांगायची येते की आजकाल झालंय काय की आज बघायला गेलं ना मोठमोठ्या ठिकाणी बघितलं ना आपल्या गरीब घराण्याच्या गरीब घरी तर ठीक आहे अजून तरी आपल्या इथं मातृदेव भव पितृदेव भव असं मानलं जातं. पण काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे मोठमोठ्या ठिकाणी बघायला गेलं ना तर महाराज मला विशेष एवढं वाटतं की मोठमोठ्यांच्या घरी त्यांची कुत्री गाडीमध्ये आहेत. कुत्री गाडीत आहेत आणि आई वडील वृद्धाश्रमामध्ये आहेत. कुत्र्यासोबत फिरतो हा कुत्राच म्हटलं पाहिजे त्याला, दुसरं जोडीदारच नाही. आणि महाराज काय फॅशन आली ही कुत्र्याला घेऊन फिरायला जातो. कुणाला? कुत्रा पुढं आणि हे कुत्र्याला ही फिरवते का कुत्रा ह्याला फिरवतं हेच मला कळत नाही महाराज. अवघड आहे. आणि कुत्र्याला म्हणतो कुत्र्याला टॉमी खा. अरे कशाचा टॉमी? त्या आई वडिलांना तुला भाकरी तुकडा घालायचं जमलं नाही, आईला कधी खा म्हणत नाही, वडिलांना कधी घास भरवत नाही आणि कुणाला म्हणतो खा? अय पळस मंडळ कुणाला? अरे कुत्रे. कुणाला म्हणतो? कुत्र्याला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुत्र्याला कितीही खाऊ घाला ते चावल्याशिवाय राहणार नाही आणि आई वडिलांना कितीही त्रास द्या ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आशीर्वादच देणार. हे आई वडिलांचं हृदय आहे. लाज वाटायला पाहिजे महाराज. माझा बोललेला राग येऊ द्यात पण दिखाव्याचं प्रेम करू नका हो. जगासमोर आई वडिलांच्या पाया पडतो आणि मागं आई वडिलांना शिव्या देतो. असलं काय कामाचं आहे दादा काय? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिवंतपणे आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जर आपल्यामुळे पाण्याचा थेंब येत असेल ना तर महाराज आपल्याला जगण्याचा सुद्धा अधिकार. अजिबात करू नका दिखाव्याचा परमार्थ. अजिबात देवदेव आपण काय करतो, देवाला जातो, काशीला जातो, नदीत आंघोळ करतो, पाप धुतो. नदीत आंघोळ करून जर पाप धुतली जात असती ना एक गोष्ट लक्षात ठेवा,